आमचे विद्यार्थी आणि त्यांचे विद्यार्थी, आश्रमशाळेतले विद्यार्थी एकत्र येतात, त्यांचा आम्ही कंपॅरिझन करतो, तर आमचे विद्यार्थी निश्चित रूपाने त्यांच्यापेक्षा सरस ठरत असतात. हा आम्हाला आनंद आहे आणि त्या आनंद हेच तुमचं मोटिवेशन आहे. तेच आमचं मोटिवेशन आहे. आमच्याकडे असलेलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे एवढंच आम्हाला समाधान वाटतं. मी समीर आठवले, शॉप फॉर चेंज फेअर ट्रेड या सामाजिक संस्थेकडनं आम्ही गेले 2017 पासून जव्हारमध्ये काम करतो. तर शिक्षक दिनानिमित्त आम्ही ग्रामीण भागातल्या शिक्षकांशी बोलायला आलो. कारण शहरात तर शिक्षक दिन खूप मोठा साजरा होतो. आता तो एक दिवसाचाच असतो, किती वर्षभर असतो ही वेगळी गोष्ट आहे, पण तरी साजरा तरी होतो. पण ग्रामीण भागात त्या मनाने तो साजरा कमी होत असेल असं आम्हाला वाटलं, म्हणून आज जशी बोलायला आलोय. तर तुमची पहिले ओळख करून द्या आणि मग आपण पुढे सुरू करू. चालतंय. माझे नाव बांगर राजा बोळेकनाथ, जिल्हा परिषद शाळा पिंपळकडा. शिक्षक माझे सहकारी ते त्यांची ओळख करून. मी जयेश्वर सखाराम गायकवाड, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. तर ग्रामीण भागात शिक्षक दिन कसा असतो हे पहिले आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता सर्वसामान्य सांगायचं तसं तर ज्या मोठ्या शाळा असतात तर 10वी पर्यंत तिथं काय होतं, शिक्षक दिन साजरा केला जातो. ते 8वी 9वी 10वीचे पोर आहेत ते एक दिवसासाठी शिक्षक होतात आणि बाकीच्या मुलांना शिकवतात. तसं आता आमची तर छोटी शाळा आहे, आम्ही पण यावर्षी करण्याचा प्रयत्न करू. तसं ते तर तुम्ही करताय, पण गावात आजूबाजूला त्या शिक्षक दिनाचं काही महत्व तुम्हाला वाटतं का, जाणवतं का? शिक्षक दिन साजरा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आहेत ना, त्यांच्या जन्मदिनानिमित्तच शिक्षक दिन साजरा करतात. आमचा उद्देश काय आहे की आज आपण समाज जडणघडणीचं काम कोण करतो, तो शिक्षक करतो. तर समाजाला किती माहिती आहे हे तुमच्याकडलं जाणून घ्यायचं. तर आता किती वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून आहात? आता 17 वर्ष झाली. या 17 वर्षात एखादा तरी शिक्षक दिन आठवणीचा होतो का, की या गावाने तो छान होतो ना सर. मुळात सर काय प्रश्न आहे माहिती का, मुळात ग्रामीण भागामध्ये शिक्षक दिन ही कल्पना होतच नाही असं म्हणायला हरकत. बरोबर आहे. आता शिक्षक दिन दरवर्षी साजरा करावा अशा आम्हाला शासन स्तरावरून सूचना असतात. मग तो साजरा कशा रीतीने करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून. मग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सूचना देतो. तर दिनांक 5 सप्टेंबर रोजी दरवर्षी सर्वपल्ली जयंती आहे. त्या दिवशी त्यांच्या प्रतिमेला नाही, हे आपलं हे शासनाचं झालं. सो आमचा उद्देश आहे की आज ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, शिक्षक दिनापुरताच मर्यादित. इथे 15-17 वर्ष या छोट्याशा जागेत शिकवतात. तर ही फक्त नोकरी नाहीये, हे कुठेतरी मिशन आहे, कुठेतरी तुम्ही घेतलेला व्रत आहे, कसं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की शिक्षक दिनाचं समाजात काय महत्व असलं पाहिजे? शासन जे आदेश काढतं, GR काढतं, तसं 15 ऑगस्टला आपण झेंडावंदन करतो, पण खरंच 364 दिवस आपण देशावर प्रेम करतो का, हा प्रश्न असतो. तसंच शिक्षक दिन कसा असावा, तुमच्या मनात शिक्षक म्हणून काय येतं ते आम्हाला जाणून घ्या. मी जसं सांगितलं की ग्रामीण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर धामधुमीत हा सण साजरा करतात. मुळात आता आम्ही कबूल करतोय की ही कल्पना ग्रामीण भागामध्ये पाहिजे तशी रुजून आहे. रुजून आहे. वास्तविकता जर का आपण एखाद्या अशा पद्धतीने विचार केला, हा दिवस आमच्यासाठी खूप सन्मानाचा आहे. सुरुवातीला उपराष्ट्रपती होते आणि त्यानंतर दुसरे राष्ट्रपती बनले, पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी 1962 पासून आपल्या भारत देशामध्ये हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर खूप आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी आमच्या दरवर्षी आता आमच्याकडून फाईल्स मागवलेले आहेत. पंचायत समिती शिक्षण विभाग त्याच्याकडून फाईल्स मागवलेले आहेत. त्या संपूर्ण जव्हार तालुक्यामध्ये सरासरी 228 आहे. त्याच्यामध्ये 18 केंद्र आणि 6 पीठ आहेत. त्या 6 पीठातून प्रत्येक एका शिक्षकाला सन्मानित केलं जातं. शासन स्तरावरच्या ज्या सूचना असतात त्या सूचनेच्या अनुषंगाने दरवर्षी 5 सप्टेंबरला सकाळची शाळा भरवली जाते
आणि दुपारनंतर आमचे जे सहकारी म्हणजे थोडक्यात असं म्हणतो की अजून समाजात तो सन्मान अपेक्षित झालेला नाहीये. सो आमचा हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असतोय की ग्रामीण भागातले अनेक शिक्षक अनेक दुर्गम ठिकाणी शाळेत शिकवत आहेत आणि आता तुम्ही जरा 15-17 वर्ष शिकवताय तर नक्कीच तुमचे विद्यार्थी आज कुठेतरी मोठे होऊन प्रवाहात आलेले आहेत. पण ते सुद्धा तुमच्या बद्दल लक्षात ठेवतात का? आणि ही कुठेतरी भावना आपल्याला म्हणजे आपण या व्हिडिओ मार्फत शासनालाही सांगू की समाजाला पण थोडस अवेअरनेस करावा की शिक्षक दिनासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे शिक्षक जे शिक्षक करतायत ती गोष्ट वेगळी आहे, पण एखाद्या गावात किंवा प्रत्येक गावात गावातल्या लोकांनी शिक्षकांना येऊन भेटलं, त्यांना एक गुलाबाचं फुल देऊन सत्कार केला तरी शिक्षकांना आनंद वाटेल. बरोबर. म्हणजे ही अगदी छोटीशी अपेक्षा आहे शिक्षकांची असं मी म्हणू शकतो आणि ती कुठेतरी आज समाजाकडनं पुरी होत नाहीये. म्हणजे सरकार दरबारी GR मध्ये असणारी गोष्ट समाजातनं किती होते हे आम्हाला थोडस अवलोकन करायचंय. सो आज तुम्हाला या छोट्या शाळेत शिकवताना काय अडचणी येतात, काय अनुभव येतात तुमचे? तर या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून काम करताना एवढ्या अडचणी आहेत तुमच्या समोर जर मांडायच्या म्हटल्या तर प्रमाणाच्या ते बरोबर आहे, पण सगळ्यात महत्वाचं की आता या ठिकाणी जे आमचं वर्गखोली आहे 2 ठिकाणी स्वतंत्र वर्गखोली. मग परिस्थिती अशी आहे की आमच्या शाळेचा मुळात पटसंख्या कमी आहे. शासन स्तरावरून आम्हाला नेहमी सांगितलं जातं का प्रत्येक शाळेमध्ये 2 शिक्षक अपेक्षित आहे, पण आमच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्यामुळे त्यातला एक शिक्षक कुठेतरी दुसऱ्या शाळेमधून दरवर्षी जाऊन काम करतो. तर साधारण 3-4 मधला कोविड काळानंतर आमच्या शाळेची पटसंख्या म्हणजे त्याचं मूळ कारण तर असं आहे की आमच्या शाळेपासून साधारणतः 5 किलोमीटर परिसरामध्ये 3 आश्रमशाळा आहेत आणि आमच्याकडे आदिवासी विकास विभागाच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटीज मिळतात त्या मुळात इथे मिळत नाही. आमच्याकडे पण शिक्षण याला जोडून मी थोडस विचारतो. आज आता शहरी भागात डिजिटल लर्निंग, ई लर्निंग खूप प्रकर्षाने जाणवतं, पण ते खरंच इथे कितपत साध्य आहे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही जो डिजिटलचा जो मुद्दा आमच्या समोर मांडला याला सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा असा आहे की या गावामध्ये सर 24 तास रेंज नाही. आता या जो टीव्ही आहे ना सर, रोटरी क्लबने आम्हाला लोकसहभागातून आम्ही 5,000 रुपये गोळा केलेले होते आणि 2019 साली हा टीव्ही आम्हाला मिळाला. पण परिस्थिती अशी होती की ग्रामपंचायत आमच्याकडे मीटर होतं सुरुवातीला. आजही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळा, या शाळांचं जे बिल आहे ते शासन अजिबात भरत नाही. मग त्यामुळे सुरुवातीला जो मीटर होतं त्या मीटरचं सर जे मीटर मिळतं ते कमर्शियल म्हणजेच काय तर घरगुतीचं दर आणि कमर्शियलचे दर वेगळे असतात. त्यामुळे आमचं जे वीज बिल होतं ते वीज बिल जवळजवळ 3,500पेक्षा जास्त आहे. मग महावितरण मध्ये आले ते वीज बिल ते जे मीटर होतं ते घेऊन गेले. आता आमच्याकडे सर परिस्थिती अशी निर्माण झाली की आमच्याकडे टीव्ही आहे पण लाईट नाही. मग आम्ही मधल्या काळामध्ये आमच्याकडे 1-2 विद्यार्थी होते. आता या शेजारचे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मण फडवळे काका आहेत. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली काका तुमच्याकडून आम्हाला लाईट द्या टीव्ही चालवण्यापुरता. काही दिवस त्यांच्याकडून घेतला, काही दिवस ह्या घरांकडून घेतला, पण अशा परिस्थितीमध्ये दिवस काढता काढता त्याच्यावर पाहिजे तेवढं सोल्युशन मिळत. मी गेले 10 वर्षापासून अनेक लोकांना तेच सांगतो की पहिले पायाभूत सुविधा हव्या, राईट, आणि मग कुठेतरी डिजिटल कडे वळूया. कारण पूर्ण भारतासाठी एक सोल्युशन नाही चालू शकत. भारत हा विविधतेचा देश आहे. म्हणजे मुंबईचं जे उत्तर आहे ते जव्हारचं उत्तर नसू शकतं. राईट, तुमचंही तेच म्हणणं आहे, बरोबर आहे की पहिले शाळेला पायाभूत सुविधा द्या, कुठेतरी लाईट, वीज, पाणी, बसायला बेंच, पुस्तकं, दप्तर, युनिफॉर्म द्या, आणि हे सगळं पूर्ण झालं की रेंज येऊ द्या. रेंज आली की डिजिटल इंडियाकडे जाऊ. बरोबर आहे. सो तुम्हाला पटसंख्या कमी राहते. तुम्ही जसं म्हणाल की आदिवासी शाळा, आश्रम शाळांमध्ये ज्या फॅसिलिटी आहेत ते इथे देऊ शकत नाही, ते एक कारण आहे. तसंच तुम्ही कसं मोटिवेट करता स्वतःला की एवढ्याच मुलाला येऊन शिकवायचं, कारण हे एक कठीण काम आहे.
म्हणजे जेव्हा 500 मुलांना शिक्षक शिकवतो तेव्हा नक्कीच आनंद होत असतो. पण माझी क्षमता 500 मुलांना शिकवण्याची आहे आणि मी 25च मुलांना शिकवतोय, तर ते कसं काय तुम्ही बघता? त्याच्याकडे दररोज कसं स्वतःला या शाळेत आणता? मुळात सर आम्ही जर घेतलेलं हे शिक्षक हा पेशा नव्हे तर एक प्रकारे समाज घडवण्याचं व्रत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सर आमच्याकडे दरवर्षी जे दाखलपात्र विद्यार्थी असतात इयत्ता पहिलीसाठी, तर त्या पालकांना आमचं पहिल्या वर्षी इयत्ता पहिलीत दाखल होण्याच्या अगोदर आम्ही वर्षभर भेटी देत असतो की जेणेकरून तुम्ही या. तुमचं जे पाल्य आहे ते आमच्या शाळेमध्ये दाखल करा. मुळात सर परिस्थिती अशी होते की एकूण जे 100% दाखलपात्र विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांमधले कमीत कमी 75 ते 80% विद्यार्थी आमच्याकडे 100% दाखल होतात. मग त्या पालकांनी आमच्यावर टाकलेला तो विश्वास असतो सर. म्हणजे त्यांना माहिती असतं की आश्रमशाळेमध्ये जास्त फॅसिलिटी आहे, पण कदाचित त्यांना वाटतं की गावामध्ये असलेलं मूल हे निश्चितपणे आश्रमशाळेपेक्षा जास्त शिकेल. आज परिस्थिती अशी आहे सर, आश्रमशाळेमध्ये एका वर्गामध्ये 120 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि 120 विद्यार्थ्यांना एक शिक्षक हँडल करू शकतो का? मग ज्या वेळी सर आमचे विद्यार्थी आणि त्यांचे विद्यार्थी आश्रमशाळेतले विद्यार्थी एकत्र येतात, त्यांचा आम्ही कंपॅरिझन करतो, तर आमचे विद्यार्थी निश्चित रूपाने त्यांच्यापेक्षा सरस ठरत असतात. हा आम्हाला आनंद आहे. आणि त्या आनंद हेच तुमचं मोटिवेशन आहे. तेच आमचं मोटिवेशन आहे. आमच्याकडे असलेलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे एवढंच आम्हाला समाधान वाटतं. मग तुमची पटसंख्या 5 असेल किंवा 25, राईट. एक मुलाला पण शिकवायचं आणि 100 मुलाला, म्हणजे जे शिक्षक काम करायचे ते एक मुलाला तेवढ्याच प्रमाणात करायचं आणि 100 मुलाला तेवढ्याच. थोडासा वैयक्तिक प्रश्न विचारतो. कुटुंबात तुम्हाला असं जाणवत नाही का, अनेकांना म्हणत असतील तुम्हाला कुठे या शाळेत नोकरी करता, शहरात का नाही जात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जात नाही, असं होतं कुटुंबातलं कधी बोललं जातं? तर माझ्या बाबतीतला किस्सा सांगतो. मी 2009 साली बीएमसी मध्ये NM जोशी करी रोडला जी स्कूल आहे त्या ठिकाणी बीएमसीच्या शाळेमध्ये जॉईनिंग केली. मी त्या ठिकाणी 13 वर्ष सेवा केली. मी 13 वर्ष सेवा केल्यानंतर सर असं म्हणजे शहरात गेल्यानंतर आपली लाईफ सेट होईल असं क्षणभर मनात वाटतही होतं. पण मग माझं जे शिक्षण होतं ते साधारणतः 1ली ते 12वी सगळं आश्रमशाळेमध्ये, आदिवासी भागामध्ये आणि आश्रमशाळेत जातो. त्यामुळे कुठंतरी असं मनाला हुरहूर पण वाटत होती का अरे आपण गावामध्ये गेलो तर काहीतरी मुलांसाठी करू शकतो. आणि त्या अनुषंगाने जेव्हा जिल्हा परिषदेची पुढच्या वर्षी भरती निघाली आणि ज्यावेळी आपलं सिलेक्शन झालं, माझं सिलेक्शन झालं, त्यावेळी असा जरतर करता पण मी या ठिकाणी आलो. ते केवळ आणि केवळ याच गोष्टीसाठी का काहीतरी पण कुटुंबातलं कुठेतरी कुटुंबातले आजही सांगतात की अरे बाबा तिकडे राहिलं असतं तर चांगलं झालं असतं. पण आपलं गाव ते आपलं गाव असतं असं आपण म्हणतो ना. सो हा म्हणजे कुठेतरी तुम्ही चांगलं काम करताय, पण समाजात मग तो कुटुंबातील घटक असो किंवा समाजातील घटक असतो हा तुम्हाला प्रश्न विचारतच राहतो की अरे ते चांगलं सोडून इकडे कशाला आला. पण खरं तर तिकडे कमी गरज आहे आणि इकडे जास्त गरज आहे. सो ते महत्वाचं आहे. सो हाही कुठेतरी संदेश समाजापर्यंत ह्या माध्यमातून देऊया. आणि धन्यवाद तुमच्या दोघांचेही. आणि मी व्हिडिओ बघणाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या शाळेत या, फक्त पैसे, फक्त सुविधा देऊ नका. एखाद्या दिवशी पिकनिकला जाण्याच्या ऐवजी एखाद्या दिवशी शाळेत या, 1-2 तास 3 तास या सरांबरोबर घालवा, त्यांच्या समस्या जाणून घ्या. नुसतंच आपल्याला वाटतं की या शाळेला आपण काहीतरी देतोय म्हणून देऊ नका. शाळेची गरज पहिले शोधून काढा. आणि मी सर्व कदाचित समाजातनं हा गोष्ट अजून पुढे जात नाही, पण मी सर्व समाजाच्या वतीने या दोन्ही सरांना आज नमन करतो आणि समाजापर्यंत हा मुद्दा आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि ह्या ग्रामीण भागातल्या शाळेतल्या शिक्षकांचं जे महत्व आहे ते किती आहे हे आपल्याला आज या व्हिडिओतनं नक्कीच लक्षात येईल. धन्यवाद.